थांबा थांबा थांबा, संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं सुचत नाही आहे. चला, आज एकदम साधा सोपा मेनू निवडूया. आणि कधी कधी होतं ह्या भाज्या सगळं आपल्या घरात असतं पण आपल्याला नाही खायची इच्छा होत नाही. पण तीच भाजी समोरचं खाताना दिसलं ना, मग आपल्याला अरे आपण पण बनवून खाऊया. तेच करायचं आहे, दुसरं काही नाही आहे. ठीक आहे. कधी एखादी भाजी खायची इच्छा नसेल तर ती आपोआप इच्छा होते. हे तुम्ही पण बरेच जण अनुभवलं असेल तुम्ही पण. तर आज मला शापूची भाजी खायची इच्छा झालेली आणि त्याच्यासोबत मला मस्त बाजरीची भाकरी बनवायची होती. थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी कधीही चांगलीच. आणि त्यात संध्याकाळच्या जेवणात तर एकदम हलका फुलका बरंच आहे ते. तर म्हणून तर आजचा मेनू माझा होता शापूची भाजी, बाजरीची भाकरी, मस्त भेळ आणि काकडी. तर इकडे भाजी माझी बनवून होत आलेली आहे. ह्याच्यामध्ये मी तिखट सुरुवातीला घातलं नाही, कारण माझ्या अंशुलला पण खायचं असतं. त्याच्यासाठी मला पहिले भाजी काढून घ्यायची असते, नंतर मग मी तिखट घालते. तर मस्त शेंगदाणे वगैरे मी आता इकडे बारीक करून घेतलेले आहेत. भाज्या ह्या शापूची भाजी म्हणा, मेथी म्हणा, पालक म्हणा, बनवताना मी कधीही शेंगदाणे असे पूर्ण बारीक करत नाही, लहान मोठे ठेवते. म्हणजे अक्षरशः त्यात अख्खे अख्खे शेंगदाणे पण राहतात कुठे कुठे, आणि ते खायला खूप छान लागतं. तर इकडे भरपूर मुगाची डाळ आणि भरपूर शेंगदाणे घालून आपली मिठाची भाजी तर तयार झालेली आहे. अंशुलसाठी साईडला काढून घेते. त्याच्यानंतर घरचं आपलं लाल चटणी जी असते ना, लसूण घातलेली, ती चटणी भरपूर घालायची आहे, कारण ही भाजी आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत खायची आहे. त्याच्यामुळे बाजरीच्या भाकरीसोबतची कोणतीही भाजी झणझणीतच पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची चव येत नाही. ठीक आहे. तर इकडे भाजी मस्त तयार झाली आहे. मी भाकरीची तयारीला लागलेच होते, पण इकडे माझा छोटू आला गप्पा मारायला माझ्यासोबत, कारण त्याला कॅमेरामध्ये दिसायचं होतं व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसानंतर असं समोरून मी व्हिडिओ काढते, मी पण कॅमेरासमोर येते. तर त्याला ते दिसलं आणि तो पण खुश झाला. मग इकडे गप्पा मारायला लागलेला. आणि गप्पा मारत मारत माझं जेवण रेडी झालं. तर पाहू शकता किती छान दिसतं जेवण आपलं. भेळचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ऑलरेडी, आणि भाजीचा वगैरे पण टाकलेला आहे रेसिपी सगळं. तर ह्याच्यात पण दिसलंच आहे तुम्हाला, शॉर्टकट आहे सगळं. आणि खूप खुश होते मी ही जेवण बघून, कारण मला खूप आवडतं असं साधं सोपं सिंपल जेवण. तर खायला पण तितकंच अप्रतिम झालेलं. आणि बघा, आवडलं असेल तुम्हाला तर तुम्ही पण बनवून खा. आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शिकवायचा हेतू नाही आहे ह्याच्यातून कुणालाच रेसिपी, फक्त बनवून एक आपण सजेस्ट करू शकतो की हां, हे तुम्ही बनवून खाऊ शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय.